हॅलो विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या पिरियडला आपण केंद्र राज्य कायदेविषयक संबंध हे पाहिलेलं होतं. आता केंद्र राज्य प्रशासकीय संबंध काय असतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. भारतानं संघराज्य शासन पद्धत स्वीकारलेली आहे आणि संघराज्य शासन पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अधिकाराचं विभाजन. अधिकाराचं सत्तेचं विभाजन हे कार्य आणि ते कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. आपण लोकशाही समाजवादी राजकीय व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या ज्या काही मूल तत्व आहेत, उद्दिष्ट आहेत, या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आपण संघराज्य शासन पद्धत ही सोबत घेतलेली आहे. आणि संघराज्य शासन पद्धतीमध्ये साधारणतः सत्तेच्या विभाजनाला, विकेंद्रीकरणाला महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्या अनुषंगानं आपण 3 सूच्या तयार पाहिलेल्या आहेत: केंद्र सूची, राज्य सूची आणि सामायिक सूची, की ज्याला आपण समवर्ती सूची असंही म्हणतो. आणि त्या अनुषंगानं आपण त्या विभागाकडं, त्या सूचीकडं काही विशिष्ट विषयासंबंधी कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि त्या आधारावर एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला राज्यकारभार करता आलेला आहे आणि आपण यशस्वी झालेलो आहे. अर्थात केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये नेहमी वेगवेगळे संबंध हे निर्माण करावेच लागतात. एकट्या केंद्राला संपूर्ण देशाचं प्रशासन करणं शक्य नाही. प्रत्येक राज्याचं कॉन्ट्रिब्युशन त्यामध्ये महत्त्वाचं आहे. भारतामध्ये अनेक घटक राज्य आहेत. भारत हा खंडप्राय देश आहे. प्रत्येक भारताच्या विभागामध्ये वेगवेगळे प्रादेशिक वेगळंपण आपल्याला दिसून येतं आणि त्यानुसार आपण प्रशासनाच्या सोयीसाठी साधारणतः वेगवेगळे विभाग तयार केलेले आहेत, घटक राज्य तयार केलेली आहेत. आणि या घटक राज्याच्या आधारावर आपण संपूर्ण देशाचं हित, कल्याण पाहावं लागतं. अर्थात केंद्र राज्य प्रशासकीय संबंध हा सुद्धा एक संघराज्यातला महत्त्वाचा भाग आहे. प्रशासकीय अधिकाराची विभागणी, कायद्याची जशी विभागणी केली जाते तशीच प्रशासकीय अधिकाराची सुद्धा आपल्याला विभागणी करावी लागते. अर्थात या प्रशासकीय अधिकाराची विभागणी कायदेविषयक अधिकाराच्या विभागातील जे काही तत्व मूल्य आहेत त्यानुसारच केलेली आहे. केंद्र सरकारची प्रशासकीय सत्ता ही संसदेला ज्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे त्या विषयापुरती मर्यादित असते. आणि तसेच घटक राज्याची प्रशासकीय सत्ता ही त्या घटक राज्याच्या असलेल्या कायदेमंडळाच्या संबंधी मर्यादित असते. आणि त्या विषयाच्या अंतर्गत त्यांनी वेगवेगळी प्रशासकीय जी काही कामं आहेत किंवा जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण करावी लागतात. आणि काही कामं दोघांनी मिळून करावी लागतात. समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावर जर निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोघांनी व्यवस्थितपणे सामोपचारानं जी काही आव्हानं निर्माण झालेली असतात किंवा संकटं आलेली असतात ही पूर्ण करावयाची असतात. त्यासाठी प्रशासकीय संबंध हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या अनुषंगानं भारतीय राज्यघटनेच्या कलम 256 ते 263 यामध्ये केंद्र आणि राज्य प्रशासकीय संबंधी काही तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. अर्थात यावर 1935च्या कायद्याचा फार मोठा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येते. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातील जे प्रशासकीय संबंध आहेत हे साधारणतः या पुढील पद्धतीनं असलेले आपल्याला दिसतात. घटक राज्याच्या सरकारना मार्गदर्शन करणं हा केंद्राचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. भारतीय घटनेच्या 256व्या कलमानुसार संसदेने केलेल्या आणि त्या राज्यांना लागू होणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली पाहिजे. आणि यासाठी घटक राज्याचं कर्तव्य आणि केंद्र सरकारचं कर्तव्य फार महत्त्वाचं आहे. घटक राज्यांनी कार्यकारी सत्तेचा वापर कसा करावा
केंद्रांना कोणकोणते आदेश दिले पाहिजेत, केंद्राचे कोणकोणते आदेश मांडले पाहिजेत, मार्गदर्शन केंद्रानं घटक राज्यांना कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत असलेली गोष्टी या प्रशासकीय संबंधामध्ये आपल्याला दिसून येतात. भारतीय घटनेच्या 257व्या कलमानुसार साधारणतः प्रशासकीय अधिकार घटक राज्यानं असं वापरले पाहिजेत की ज्यामुळे केंद्र सरकारला कार्यकारी सत्ता ही सहज चालवणं शक्य होईल. कोणत्याही कामामध्ये, केंद्राच्या कामामध्ये अडथळा येणार नाही अशी भूमिका राज्य सरकारच्या प्रशासकीय विभागाची असली पाहिजे. केंद्राला देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, केंद्राला देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका पूर्ण करावी लागत असते. कारण वेगवेगळ्या देशाशी, राष्ट्राशी आपले संबंध जोडावे लागतात. आयात निर्यात, परराष्ट्र संबंध, त्याच्यानंतर व्यवस्था, त्याच्यानंतर संरक्षण, या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या केंद्राच्या अखत्यारीत येतात. तर त्या अनुषंगानं जे काही मदत लागते किंवा प्रशासकीय संबंध रूढ करावे लागतात ते घटक राज्याने निसंकोचपणे, अगदी व्यवस्थितपणे केंद्राला त्यात मदत केली पाहिजे. साधारणतः संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे जे काही भाग आहेत ते महत्त्वाच्या या कार्यामध्ये घटक राज्याचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे आणि ते त्यांनी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर संरक्षणानंतर येतो तो मार्ग म्हणजे वाहतुकीचा, दळणवळणाचा महत्त्वाचा भाग. तर जलमार्ग असतील, वायुमार्ग असतील, राष्ट्रीय महामार्ग असतील, तर या सगळ्या गोष्टीत केंद्राचे जे आदेश असतील ते घटक राज्याने मांडले पाहिजेत. तसेच त्याची उभारणी आणि त्याची देखभाल सुद्धा घटक राज्यांनी केली पाहिजे. घटक राज्यातून येणाऱ्या रेल्वे मार्गाचं संरक्षण करणं, त्याच्यानंतर त्यासाठी केंद्राला सहकार्य करणं, येणारा जो काही खर्च आहे त्या खर्चामध्ये हिस्सा उचलणं, त्याच्यानंतर केंद्र सरकारला जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याची एक बाजू प्रत्येक घटक राज्याला करावी लागतात. अर्थात या कार्यामध्ये जर कसूर होत असेल, अडचणी निर्माण होत असतील तर त्याची न्यायनिवाड्याची जबाबदारी ही केंद्र सरकारकडंच म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे असते. आणि सरन्यायाधीश लवादामार्फत किंवा वेगवेगळ्या आयोगाच्या निर्मिती करून त्याच्यामार्फत या घटक राज्यामधला आणि केंद्रामधला जो वाद किंवा संघर्ष आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण करत असतात. साधारणतः या आधारावरच केंद्र सरकार हे यशस्वी आणि घटक राज्य सरकार हे यशस्वी होत असतं. दोघांचं कॉम्बिनेशन हे फार महत्त्वाचं आहे. एकमेकावर विश्वास ठेवून, एकमेकाच्या सहकार्याने हातात हात घालून देशाचा विकास आणि त्या संबंधित घटक राज्याचा विकास हा कसा झाला पाहिजे याच्यावर प्रत्येक घटक राज्यानं प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की केंद्रामध्ये एका पक्षाचं सरकार असतं आणि घटक राज्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं असतं. अशा वेळेला फार मोठी अडचण निर्माण होत असते. कारण एकाच पक्षाचं सरकार असेल दोन्ही ठिकाणी तर मग कोणत्याही अडचणी येत नाहीत. अर्थात असं असू नये. आपण लोकशाही संसदीय शासन पद्धत स्वीकारलेली आहे, संघराज्य शासन पद्धत स्वीकारलेली आहे. केंद्रानंही आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेत राहून घटक राज्याशी व्यवहार केले पाहिजेत आणि घटक राज्यानं सुद्धा केंद्राशी नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तरच हे संबंध चांगले होत असतात, व्हावे लागतात. त्या अनुषंगानं साधारणतः केंद्र सरकारची काही कार्ये जी आहेत ती कार्ये घटक राज्यावर जी सोपवलेली असतात ती त्यांनी पूर्ण केली पाहिजेत. भारतीय घटनेच्या 258व्या कलमानुसार प्रत्येक वेळेला केंद्र सरकारनं जे आदेश किंवा ज्या गोष्टी किंवा जी जबाबदारी घटक राज्याकडे दिलेली आहे ती जबाबदारी प्रत्येक घटक राज्यानं कोणताही राजकीय हेतू किंवा कोणताही पक्ष आणि त्या पक्षाला अनुसरून असलेलं राजकारण बाजूला ठेवून व्यवस्थितपणे केंद्राला सहकार्य केलं पाहिजे. आणि यासाठी राष्ट्रपती राज्याच्या संमतीनं सरकारकडं तशा प्रकारचे अधिकार आणि वेगवेगळे जे काही जबाबदारी आहे ती जबाबदारी बिनशर्तपणे सोपवत असतात. आता यासंबंधी कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसद कायदा करून जी काही कामं आहेत त्याची पूर्तता घटक राज्याकडून ती करून घेत असतं. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये खर्चाच्या दृष्टिकोनातून असलेला भाग किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत
या सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीनं अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केला जातो आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अंतिम मानला जातो, मानावा लागतो. मग तो केंद्रालाही मानावा लागतो आणि घटक राज्यालाही मानावा लागतो. घटनेच्या 7व्या दुरुस्तीनं घटक राज्य सरकार आणि केंद्र राज्य सरकार यांच्या संमतीनं केंद्र सरकारकडं किंवा त्यांच्या अधिकाऱ्याकडं काही कामं ही सोपवू शकतात. घटनेच्या 261व्या कलमानुसार केंद्र सरकारनं प्रत्येक घटक राज्य सरकारने केलेल्या कायद्याची आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण भारतभर अगदी व्यवस्थितपणे त्याची मान मर्यादा विश्वासार्हता ज्या काय आहे त्या टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतात. भारतात कोणत्याही मुलकी न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं किंवा आदेशाचं भारतात पालन करणं जसं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. आता प्रत्येक घटक राज्यामध्ये बऱ्याच वेळेला पाण्याच्या आणि सीमेच्या याच्यावरून वाद निर्माण होत असतात. पाण्यासंबंधीचे असलेले तंटे किंवा राज्यातील असलेले जे काही समन्वयाच्या बद्दलचे असलेले जे काही तंटे आहेत ते या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. आता भारतातील काही नद्या अनेक घटक राज्यातून वाहत असतात. त्यामुळे कोणत्या घटक राज्याने किती पाणी वापरायचं, पाण्याचं वाटप आणि नियंत्रण कसं करायचं यासंबंधी नेहमी वाद निर्माण होत असतात. उदाहरणार्थ केंद्रानं या संबंधी नेहमी असे लवाद नेमून काही वेगवेगळे आयोग नेमून या घटक राज्यातले वाद हे मिटवलेले आपल्याला दिसतात. या संदर्भात कृष्णा नदीचा पाण्याचा वाटपाचा प्रश्न महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या राज्याशी निगडीत जो आहे या संबंधित तंट मिटवण्यासाठी लवाद स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असतो. तर केंद्रानं जे याबद्दल निर्देश दिलेले आहेत हे तिन्ही घटक राज्यांना म्हणजे महाराष्ट्राला, कर्नाटकला आणि आंध्रला या तिन्ही घटक राज्यांना त्याचं पालन व्यवस्थितपणे करावं लागतं, जेणेकरून प्रत्येक घटक राज्यामध्ये शांततेचं चांगलं वातावरण आणि प्रत्येक घटक राज्य ही स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, सुपीक झाली पाहिजेत, अधिकाधिक त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यावर शेवटी केंद्र व्यवस्थितपणे नियंत्रण ठेवत असतं. आणि या अनुषंगानं साधारणतः आंतरराज्यीय स्वरूपाची काही मंडळं निर्माण केली जातात. कारण घटक राज्यातील वाद हा बऱ्याच वेळेला आता नाही म्हटलं तर भारत आणि आपलं महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा अगदी फार पूर्वीपासून तसाच अजून भिजत पडलेला आपल्याला दिसून येतो. याच्यावर योग्य निर्णय आज तागायत झालेला नाही. तरी परंतु दोन्ही घटक राज्यांनी व्यवस्थितपणे सामोपचारानं जर हा प्रश्न मिटवला तर ही मिटवू शकतो. पण यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप किंवा केंद्राचा असलेला दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. तो जर व्यवस्थितपणे जर पूर्ण केला आणि दोन्ही घटक राज्यांनी जर त्याचं व्यवस्थितपणे पालन केलं तर हे प्रश्न मिटण्यासारखे आहेत. म्हणजे सीमा प्रश्न असू दे, नद्यांचा पाण्याचा वाटपाचा प्रश्न असू दे, या काही ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी सामोपचारानं केंद्र सरकार दोन्ही घटक राज्यामध्ये समन्वय साधून पूर्ण करत असलेले आपल्याला दिसतात. तर हा एक भाग त्यातला फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून काही घटक राज्यांनी काही महत्त्वाचे निर्णय या संदर्भात घेतलेले आहेत. आंतरराज्यीय जे काय व्यापार असतील, आंतरराज्यीय जे काय वेगवेगळे संबंध रिलेशन निर्माण केलेले असतील त्या संबंधामध्ये केंद्राची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. घटक राज्यापेक्षा केंद्राची भूमिका फार महत्त्वाची आहे. आणि यामध्ये केंद्र सरकार अखिल भारतीय नोकऱ्यांची तरतूद करून घटक राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. भारतीय संविधानानं केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संधी सेवकांची वेगवेगळी व्यवस्था निर्माण केली आहे. केंद्र सरकारचे आणि घटक राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी आपापल्या क्षेत्रात काम करत असतात. तरी परंतु काही संधी सेवा दोन्ही सरकारांना सारख्या स्वरूपात कार्यरत असलेल्या दिसून येतात आणि त्या आवश्यक आहेत. राज्यघटनेच्या कलम 312 नुसार संसदेला राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांना उपयुक्त ठरणाऱ्या काही सेवा निर्माण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ IAS किंवा IPS दर्जाच्या सेवा ज्या काय आहेत या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
मग तो जिल्हाधिकारी असू दे किंवा जिल्हा पोलीस प्रमुख असू दे, यांची नेमणूक हे केंद्र सरकार करत असतं. कायद्याचं आणि शांततेचं सुव्यवस्थेचं वातावरण राहावं यासाठी हे दोन्ही घटक IPS अधिकारी जे काय आहेत, IAS अधिकारी जे काय आहेत, हे सातत्यानं प्रत्येक घटक राज्यामध्ये केंद्राचं प्रतिनिधित्व करत असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये प्रशासकीय संबंध हे प्रस्थापित झालेले आहेत. आता यामध्ये राज्यपालाची भूमिका फार महत्त्वाची आहे. राज्यपाल हा केंद्राचं प्रतिनिधित्व घटक राज्यामध्ये करत असतो, राष्ट्रपतीचं प्रतिनिधित्व तो करत असतो. तर कायद्यानुसार, संविधानानुसार या सगळ्या गोष्टी होतात किंवा नाही हे निपक्षपातीपणे, अगदी व्यवस्थितपणे त्यावर नियंत्रण ठेवण्याचा, त्या गोष्टी करवून घेण्याचा प्रयत्न राज्यपालांनी घेतला पाहिजे. तर शिक्षण, आरोग्य, शांतता, सुव्यवस्था या संदर्भात केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये प्रशासकीय संबंध हे चांगलेच असले पाहिजेत. याशिवाय खऱ्या अर्थानं देशाचा विकास होत नाही. तर अशा पद्धतीनं केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये हे प्रशासकीय संबंध असलेले आपल्याला दिसून येतात. थँक्यू.